हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, मी चालली आज सिन्नरला. तर आमच्या लहान ताईंच्या घरी चालली आहे. तर चला, मी तुम्हाला आहे ना तिथं घेऊन चालती आहे आमच्या लहान ताईंच्या तिथं. तर इथलं वातावरण बघा किती छान आहे. इतकं पाणी साचलेलं आहे बघा, किती छान पाणी आहे. असं खूप भारी वाटलं मला, म्हणून मी इथला व्ह्यू काढलाय थोडासा. तर मस्त वाटतंय ना, इतकं छान वाटतंय, इतकं हिरवळ हिरवळ. तर चला, आता आम्ही आलो इथं घरी. बघा अस्मिता, हाय करा अस्मिता, हाय. तर आता आहे बघा या आमच्या ताई, आम्ही आलोय त्यांच्या घरी. तर बघा आम्ही आलोय ताईंच्या घरी. तर मस्त असं वन रूमच आहेत, पण खूप छान असं डेकोरेट केलंय त्यांनी, छान सजवलंय. मस्त छोटंसंच आहे, पण मला खूप आवडलं, छान आहे. एकाच याच्यामध्ये मोकळं मोकळं वाटतंय. खूप छान रूम आहे त्यांचा, एकच आहेत. पण इथं आम्ही आता स्वयंपाकाची तयारी करतोय. आम्हाला जोडी अस्मिता आहे, अस्मिता पण मदत करते. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही अस्मिताला बघितलं असेल. तर इथं असं चालू आहे आमची स्वयंपाकाची तयारी. आम्ही स्वयंपाक करतोय आणि बाता पण मारतोय, दोन्ही पण कामं होत आहे. खूप गप्पा केल्या आम्ही दोघींनी. तर आज आहे ना त्यांना त्या पनीरची भाजी बनवणार आहे. भात टाकलाय आणि पनीरची भाजी बनवायची. तर मस्त अशी मेथीची भाजी पण आहे. तर दोन्ही भाज्या बनवायच्या आहे. तर चला, आता आहे ना आम्ही स्वयंपाक करून घेतो, दोघी मिळून करणार आहे. तर इथं आहे ना अस्मिताने कॅमेरा धरलेला आहे आणि मी इथं कांदा कापते आहे. तर कांदा टोमॅटो कापून घेते मी. तिच्याकडून सारखा कॅमेरा हलतोय, तर आता ते एका जागी ठेवून दिला आहे. पिस्ता मला सोलता नाही आला तर अजून फुगत असेल ना. हा मग लई होईल, जास्त खाते हो तुम्ही, खाती नाही जास्त. जे बघा जी कोथिंबीर मी सोलते आता. सोला 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 थोडी ठेवली असतो ना. हो ठेवा ठेवा. आजच ना हो हो. पानं घ्यायची बाळा. तर बघा अशा गप्पा गोष्टी करत करत आम्ही स्वयंपाक करतोय दोघी पण. ताई पण आहे आमच्या आणि अस्मिताची बडबड खूप छान असं बोलते अस्मिता आणि मदत पण खूप करते. तर बघा आता आहे ना आम्ही टमॅटो कांदा कापून घेते, ते कापते मी आणि त्या आहे ना किचनवरती भात वगैरे टाकून देत आहे. तर अशा गप्पा गोष्टी करता करता आमचं चालू आहे स्वयंपाक बनवणं. तर चला, आम्ही पण एन्जॉय करतोय, तुम्ही पण घ्या, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आम्ही कशा पद्धतीने दोघी स्वयंपाक करतो ते. भाजून घेते. मला मामीने मसाला वगैरे टाकलाय त्याच्यात थोडाफार आणि इकडे भात चालू आहे. मामी ना इकडे ना पीठ मळून राहिले आणि इकडे सगळं साहित्य आहे. कोणी दाखवणार हे बघा कशी ती भाजलं कसं सांगा बर का. नक्की तेल टाकून चांगलं भाजून घेतलं आणि कसं लागलं तुम्हाला सांगा. आणि ना आता पीठ थोडं मळलंय, लागलं तर आपल्याकडे थोड्या पोळ्या आहे. मम्मीनी सकाळी पोळ्या केल्या आणि मामी आल्या गरम गरम पोळ्या खायला मम्मीच्या. आता मी ना मीठ टाकायचंय मामींना, मी दाखवते मीठ ना. आता ना पिठामध्ये ना मीठ टाकलंय, एवढं थोडं टाका मामी. लई तर खारट होऊन जायचं पीठ. हो ना, खारट होऊन जाईल. कसं काय काढलं मामी तुम्ही? आटेक झाले का मामी? त्याच्यात तेल टाकायचं होतं का बरं? थोडं पाणी, तेल. आता मामी ना पाणी टाकलं मिठामध्ये आणि तेल टाकतंय थोडं. पाणी थोडंच टाकलं मिठात आणि ना मग तेल जास्त टाकलं
त्याने ना काय होतं, ते पीठ लटकेल राहतं ना, ते तुम्ही तिथं ताटाला कढईला हे कुकर शिट्ट्या नाही देत का तुमचं? देतो असं हळूहळू. हा ना, आता ना ते मग ना ते टाकलं का मग चांगलं आपण इथे पीठ मळून घेतलं का मग पाणी दररोज पाणी येतं तुम्हाला? नाही 5 दिवसात. आणि ना मग ना ते झालं का आपण पीठ मळतो ना तसं मग ना काय होतं, ते ना ते पीठ लटकेल राहतं ना कढईला वगैरे, हां ते निघून जातं. मग हात धुवायचं असलं का त्याच्यात पाणी घेतो आपण, मग ते हात धुतो, मग ते निघून जातं ना थोडं. मग आधी थोडं निघेल राहतं, परत थोडं निघतं, असं राहतं ते. अशी ग्रेव्ही झाली. अशी ग्रेव्ही झाली. शिजू देऊ हिला, मग पाणी टाकू. काही टाकले का औषध? नाही. हे भाजी गावठी ते पटकन. हा पिंपळाचं झाड आहे ना. तर चला आता मस्त स्वयंपाक झालाय आमचा. मेथीची भाजी आणि पनीरची भाजी केली आहे, भात बनवलाय, पोळ्या झाल्या. तर आता आम्ही जेवायला बसलोय. तर जेवण करतोय, तुम्ही पण या जेवायला. त्यानंतर जेवण झाले आणि आम्ही आता मेडिकलमध्ये आलोय. त्यांचं मेडिकल पण आहे, तर मी तुम्हाला दाखवते थोडक्यात. तर इथं मस्त देवघर आहे त्यांचं मेडिकलमधील, आणि हे सर्व मेडिकल त्यांचंच आहे. तर ह्या ताई आमच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलंच आहे. दिवाळीच्या वेळेस बी एक व्हिडिओ होता बघा त्यांचा, त्यामध्ये पण होते ते. आणि असं आहे यांचं मेडिकल. तर ही अस्मिता त्यांचीवाली मुलगी, माझी भाची दिसत नाही आता. तर खूप क्यूट आहे ना, खूप छान आहे, खूप बोलायला लागतं अस्मिताला. तर अशा पद्धतीने ना त्यांचं मेडिकल आहे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवलं. तर छोटंसंच आहे पण खूप छान आहे मेडिकल पण, आणि खूप गच्च भरलेलं आहे. खूप म्हणजे गोळ्या औषधं असतात, दवाखान्याचे गोळ्या औषध आहे त्यांच्याकडं. तर असं आहे त्यांचं मेडिकल. ताईचं त्यांचं रोड टचच आहे, समोरून रस्ता पण जातोय. तर आता आम्हाला निघायचं आहे घरी येण्यासाठी. तर आमची चालू आहे घरी यायची तयारी, आणि त्यामध्येच मी तुम्हाला थोडक्यात मेडिकल पण दाखवलंय त्यांचं. तर चला आता आहे ना आम्ही घरी निघतोय. तर घरी आल्यानंतर परत बोलू, पण किती वेळ लागतो काय माहिती. भरपूर लांब आहे, सिन्नरला राहतात त्यामुळं घरी यायला आम्हाला उशीरच होईल. आता सध्या 5 वाजले तिथंच आम्हाला. तर घरी यायला किती उशीर होतो काय सांगता येत नाही. त्यानंतरच बोलते मी तुमच्याशी घरी आल्यानंतर. आता मेडिकल दाखव. त्या पोरीला काय लागत आहे? तर चला आता आम्ही घरी निघालोय घरी येण्यासाठी. तर आम्हाला घरी यायला भरपूर असा उशीर झाला, 9:30 वाजले होते रात्रीचे. त्यानंतर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तर सकाळी सकाळी मस्त चहा वगैरे घेतला आम्ही, आणि आता स्वयंपाक आपली दररोजची रुटीन ती. आणि मळ्यात जायचं आहे त्याच्यातले त्याच्यात. तर आता चालू आहे स्वयंपाक माझा. मेथीची भाजी केली मी, आणि भाकरी करते. तर रात्री आम्हाला भरपूर असा उशीर झाला, 9:30 पावणे 10 वाजले होते, आणि थंडी पण खूप होती. त्यामुळं घरी आल्यानंतर काय मी शूट केलं नाही काहीच, बरंच उशीर झाला होता त्यामुळं. तर सकाळीच बोलते मी तुमच्याशी आता. तर स्वयंपाक झाल्यानंतर मी आता इथं कांद्याची चटणी करते, सोलापुरी कांद्याची चटणी करणार आहे, छान अशी मस्त. तर कांदे बघा कसे खराब होऊ राहिले. तर हे बघा असे खराब कांदे होऊ राहिले, असे बाहेरून कडक दिसत या हे बघा, आणि मध्ये ना खराब निघत हे असे कांदे खराब होऊ राहिले. आता वातावरणच खराब आहे त्यामुळं कांद्याची चटणी करायची. त्यासाठी मी कांदा कापून घेते विळीने. कांद्याची चटणी खूप छान लागते खायला. आज आहे ना मी कांद्याची चटणी बनवणार आहे. मेथीची भाजी बनवली आहे, त्याची रेसिपी भरपूर वेळेस तुम्हाला शेअर केली, पातळ रेसिपी, पातळ मेथीच्या भाजीची. आता आहे ना कांद्याची चटणीची रेसिपी शेअर करते तुम्हाला. एकदम छान लागते खायला, खूप भारी लागते. आमच्याकडे थंडी पण खूप वाजते. तुमच्याकडे कशी आहे थंडी कमेंट करून सांगा मला. तर आमच्याकडे खूप आहे, म्हणजे थंडी नाही आहे पण वारा जास्त आहे असं, त्यामुळे थंडी वाजते. त्यामुळे अंगातलं स्वेटर आहे ना काढावंच वाटत नाही, इतकी थंडी वाजते. आणि त्याच्यात खेड्यात म्हणजे आम्ही मळ्यात राहतो ना, त्याच्यामुळे मळ्यामध्ये जास्त थंडी वाजते. तेव्हा वातावरण कसं धुकं झालंय दाखवते मी तुम्हाला. बघा कसं वातावरण झालंय ना, एकदम
धुरकट असं वातावरण दिसतंय. आलंय माझ्या. आता कांद्याची चटणी करून घेते. मेथीची भाजी पण झाली. आज मळ्यात जायचंय रोप चिमटायला. आमच्या आता आहे ना, हे बघा कांदा कापून झालाय माझा. एवढा कांदा कापलाय मी. 4-5 कांदे कापले चटणीसाठी. आणि भाकरी केल्या ना, त्याच तव्यावर आता चटणी करते. तेल टाकून घेतलंय. कांदा परतून घेऊ चांगला. लालसर कलरवर कांदा परतायचा आहे. तर बघा मस्त असा कांदा परतलाय. आता यामध्ये ना मसाले टाकीते मी. तर सुरुवातीला आहे ना मीठ टाकते. त्यानंतर ना 1 चमचा अशी धना पावडर येते ती टाकते. मस्त भाजी छान लागते. सॉरी. त्यानंतर आहे ना जिरे टाकले, मोहरी, हळद टाकते 1/2 चमचा आणि 2 चमचे ना लाल तिखट टाकते. तर यामध्ये ना मी थोडं शेंगदाण्याचा कूट आणि लाल मिरची पण कुटून घेतलेली ती टाकते थोडीशी. तिने पण आहे ना चव छान लागते. आणि जाडे जाडे शेंगदाण्याचा कूट टाकला ना भाजी छान लागते खायला. मस्त परतून घेऊ. कांदा परतलाय आपला, पण मसाले आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तो परतून घेऊ. ही कांद्याची चटणी खायला खूप छान लागते आणि टिफिनला द्यायला पण आहे ना. मस्त छान असे मसाले परतून घेतले. आणि आता आपण याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकू. टिफिनला द्यायला पण खूप छान आहे. आपण टिफिनला पण देऊ शकतो. आणि ही सोलापुरी चटणी, कांद्याची चटणी खूप छान लागते खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मला तर खूप आवडते. खूप छान लागते खायला. शेंगदाण्याचा कूट टाकला ना, ते थोडंसं जाडसर जर टाकला ना दाताखाली खूप छान येतो. तर आता आपण थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकू. त्याने खूप छान अशी चव येईल आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर बघा अशी माझी कांद्याची चटणी तयार झाली आहे. तर आता जेवण करायची आम्हाला. या पण तुम्ही पण जेवायला आमच्या संग. मस्त अशी आपली चमचमीत कांद्याची सोलापुरी चटणी खायला. त्यात आहे ना तव्यावर बघा मस्त झाली ना. तर कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आता ना सर्व काम आवरले. आमचं घरामधलं स्वयंपाक पाणी झालंय, धुणं भांडी सर्व कामं आवरली. आता मी मळ्यामध्ये चालली आहे. तर मळ्यामध्ये ना आम्हाला उन्हाळ कांद्याचा रोप चिमटायचा आहे. त्यासाठी मी मळ्यात चालली. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मळ्यामध्ये. तर हे बघा इथं मळ्यात आलोय आम्ही रोप चिमटायला. हे रोप चिमटायचं आहे. हे रोप चिमटायचं आहे आम्हाला. तर हे बघा एवढं रोप आहे. हे सगळं रोप आहे ना चिमटून काढायचं आहे. त्याच्यातलं गबळ काढायचं आहे. तर आज मी आली आहे रोप चिमटायला. तर चला आता सुरुवात करतील रोप चिमटायला. मका काढायची नव्हती का आपल्याला? ना तुला कोणी हा का? चला ना जेवायला. बाय. 2 वाजले का? नाही बाई आताच 1:30 वाजले. फोन केला शंभर बाद एकच केला दीक्षाला. आलीच नाही रिंग तर. वाजत आहो पण त्याच्यामध्ये इकडे येत नाही ना. केला होता पण जुनीला केला होता. काल दीक्षा मला म्हणती बायांना फोन घेतला काय. म्हणलं अगं बायांना फोन घेतलं तर काय होईल म्हणलं. त्याला काल अगं त्याच्या खिशात नाव फोन आहे. म्हणजे आता तुला कसं समजत नाही बाई दीक्षा. झालं सकाळीचा फोन आला तिकडे जायचं म्हणून. म्हणून द्यायचं असं पाहिजे त्याच्या बायकोला. नाही करायचं काय नाव फोन असून बाहेर नाव फोन घेतलं. अगं नितीन नाही बी गेली. हा ना बोलणं कावर करायचं. हा आजकाल फॅशन ती फोन लग्न जमलं का लगेच फोन द्यायचं. जुनी फॅशन झाली आता.
जुनी मग आता फॅशन काय? झाली आता आता घड्याळ द्या घड्याळ आता आले स्क्रीन परत टच घड्याळ आता आले परत घड्याळ स्क्रीन टच द्या आता अगं बघा ना ते क्रिस्टल घड्याळ त्याच्यावर बोलता येतं ना मग त्याला मोबाईल लागतो मोबाईल लागत तसे नाही बोलतात नाही ना गं निघेल काय त्याचा मग आपल्या मोबाईल गेली आपल्या मोबाईल वर करावं लागत सिम कार्ड आणि गेली मग तेवढं महाग बी असेल ना 4,000 आहे. हा मग 4,000च आहे जास्त लागत रे काय नका घड्याळाला नाही रे. मग अरे बाबा अहो 4,000ला भेटत होते गाड्या या भयाला ना तुला दाखवू का आता प्राइस तू प्राइस दाखवू का तुला आता पाठ दिल्लीचे सांगू तुला प्राइस दाखवू का मग ते आय वॉच असेल ती अगं एवढं गवत तुला ती नाही माहिती का असे समोरून कॅमेरा राहतो तिला तेच चालू व्हायची आज तरी अजून 2-3 जण नाहीये काय काय आणलं जेवायला आईला काय भाजी करेल काय ना आज कांद्याची चटणी चटणी नाही ग बाई एवढी भाकर मी खाणार आहे 1.5 भाकर आहे तुला एवढी मग माझा तुम्ही 2 जण येता ना मग ते डिश देऊ का आई तुम्हाला नाही घ्या मी झाकण आहे ना झालं बाई पातळ कोण आणेल ते साबुदाण्याची खिचडी उसळ सौ कधी येणार मी उपासल तरी खाते का मला ना बरं का काकू फरळच चालत नाही आता पहिले खायचं पण